मंडळी, फुटबॉल म्हटलं की कोल्हापूर आणि कोल्हापुरातलं छत्रपती शाहू स्टेडियम लगेच आठवतं. फुटबॉलच्या हंगामावेळी गच्च भरलेलं छत्रपती शाहू स्टेडियम आणि स्टेडियममध्ये खेळणारे फुटबॉल खेळाडू. पण तुम्हाला माहिती आहे का की हे स्टेडियम म्हणजेच पूर्वीचा तलाव होता. ते पंचगंगा नदीच्या काठावरील ब्रह्मपुरी आणि शेजारील लगमापूर, केसापूर, जिजापूर आणि हिरापूर या छोट्या वसाहतींनी मिळून कोल्हापूर तयार झालं. आता त्यातलं हिरापूर म्हणजे रावणेश्वर तलावाचा परिसर. कोल्हापुरात पूर्वी प्रचंड तळी होती, म्हणूनच कोल्हापूरला तलावांचं शहर असं म्हटलं जात होतं. रावणेश्वर तलाव म्हणजेच सध्याचं छत्रपती शाहू स्टेडियम. तलावामध्ये रावणेश्वराचं मंदिर होतं, म्हणूनच या तलावाला रावणेश्वर तलाव असं म्हटलं जात होतं. मंदिराचं छायाचित्र उपलब्ध नसलं तरीही कोल्हापूर संस्थानचे चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांनी तलावाच्या काठावर बसून रेखाटलेलं रावणेश्वर मंदिराच्या परिसराचं चित्र अद्यापही उपलब्ध आहे. शहराचा विस्तार जसा वाढू लागला तशी कोल्हापुरातली काही तळी बुजवण्यात आली आणि त्यात रावणेश्वर तलावाचाही समावेश करण्यात आला. हा तलाव बुजवून त्या ठिकाणी मैदान तयार करण्यात आलं आणि हे मैदान म्हणजेच सध्याचं छत्रपती शाहू स्टेडियम. या स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ त्या तलावातीलच रावणेश्वर मंदिराचं पुनर्वसन करण्यात आलंय. तर अशा प्रकारे पूर्वीच्या कोल्हापुरातील रावणेश्वर तलाव म्हणजेच सध्याचं छत्रपती शाहू स्टेडियम.